नाव ऐश्वर्या आहे, आदित्य हुलवळे. 2017 मध्ये माझं लग्न झालं. मला सासरचे लोक मारहाण करायचे. माझे मावस सासू, मावस सासरे, दीर आणि सासू हे कंटिन्यू मला मारहाण करायचे. मिस्टरला घेऊन मारहाण असे करायचे की सुजसपर्यंत मारहाण करायचे, रक्त येसपर्यंत. तर मी कंप्लेंट द्यायला गेले, जायचं म्हणलं की डायरेक्ट सांगायचे की तू कंप्लेंट द्यायची नाहीये, आम्ही तुला नांदवणार नाही. औषध घालणं माझ्या जेवणात, मी ते बघून न जेवणं, मला उपाशी ठेवणं. पाणी सुद्धा मला प्यायला ठेवलं नव्हतं त्यांनी घरात. मी पाणी शेजारच्या दिराकडनं घेतलं त्यांच्या प्लॅन्ट असल्यामुळं, की भाऊजी मला पाणी द्या प्यायला. त्यांनी पाणी दिलं, पण त्यांना सांगितलं की कोणीही मदत करायची नाही. आणि कंटिन्यू आजही मला कोर्टामध्ये धमकी देते की तू केस मागं घे, नाही तर तुला आम्ही मारून टाकू. केस मागं घे, नाही तर आम्ही तुला मारून टाकू. मी सांगली हिंजवडी चौकीला पण केस दाखल केली, कंप्लेंटी. परत कोर्टामध्ये पण दिलं. मला अशी धमकी देतात ते. कोर्टाने त्यांच्याकडनं बॉन्ड लिहून मागितला, पण त्यांनी बॉन्ड काही दिलाच नाहीये. प्रत्येक वेळेस बॉन्ड नंतर मी कोर्टात जायचे, पण घाबरूनच जायचे, जीव मुठीत घेऊन. मला आत्ता काय करतील, मी घरी जाणार कशी, ह्या गोष्टीवर मी घाबरायचे. एफआयआर मध्ये कोणाकोणाचं नाव आहे आणि कोणी कोणी तुम्हाला मारहाण केली होती, कशाने मारहाण, त्यांची नाव सांगा. एफआयआर मध्ये जान्हवी सावंत आहे, आदित्य हुलवळे, वैशाली हुलवळे, अरुण हुलवळे, देवीनंद खानवे, रुपाली खानवे, आकाश हुलवळे आणि मालविका पाटील. कशाने मारहाण करायचं तुम्हाला? हाताने करायचे, बेल्टनी करायचे, काठीने करायचे, बेडवर ढकलून द्यायचे, खुर्चीवर ढकलून द्यायचे, जिने ढकलून द्यायचे खाली. लग्नामध्ये काय काय वस्तू तुम्ही दिल्या होत्या आणि सोनं वगैरेचा पण तुम्ही उल्लेख केला? लग्नामध्ये 15 तोळे सोनं दिलं मला. काही नातेवाईकांनी घातलं होतं, काही मम्मी पप्पांनी घातलं होतं. दिरांनी माझ्या स्कोडा गाडी मागितली, आम्ही घरीच नाही म्हणले. चुलते माझ्या स्कोडा गाडी नको म्हणले, आम्ही 7 लाखापर्यंत स्विफ्ट देतो तुम्हाला, नाही म्हणले, आम्हाला स्कोडाच पाहिजे नाही. चुलत्यांनी स्कोडा दिली, पप्पांनी शेती विकली, त्यामुळं शेती विकल्यानंतर परत त्यांनी सांगितलं की आम्हाला चांदीचं कन्यादान पाहिजे नाही, साधं नकोय आम्हाला. मग माझ्या मामांनी चांदीचं पण कन्यादान केलं. लग्न हे आमचं कारेला मयुरी पॅलेन्सला पाहिजे, तिथे माझ्या चुलत्यांनी पण दिलं. जेवण सुद्धा चुलत्यांना विचारलं की आम्हाला अशा पद्धतीने जेवण पाहिजे, चुलत्यांनी ते सुद्धा माझं जेवण करून दिलं तसंच त्यांना पाहिजे तसं. म्हणतील तसं चुलते करून द्यायचे, कारण वडील अपंग होते, बघायला कोणीच नव्हतं माझ्याकडे, फक्त चुलते बघायचे. आत्ताही ते मी बोलत नाहीये 2018 पासूनच, त्यांचे विषय झाल्यापासून, की तुम्ही का बोलले नाही की मला औषध घातलं तरी, तेव्हापासून चुलत्यांनी अजिबात बोलत नाहीये. आणि प्रॉपर्टी आहे त्यांची भरपूर, पण प्रॉपर्टी पण लपून ठेवली माझ्यापासून. बँकेचं स्टेटमेंट आम्ही इंटेरियम साठी मागतोय, पण स्टेटमेंट पण देत नाहीये. स्टेट बँकेच्या मधुरा देशमाने आहेत ना मॅडम, त्यांना मी स्टेटमेंट कोर्टाची ऑर्डर केली की स्टेटमेंट द्या मला. पहिले 6 महिने, पुढचे 6 महिने, मधले 6 महिन्याचं स्टेटमेंट गायब आहे. त्या मला म्हणलं की जा तुला काय करायचं ते कर, मुंबईला जाऊन घे वाटलं तर. बँकेचं स्टेटमेंट आहे का? नाही, जेव्हा आपण पोडगी देतो ना त्यावेळेस आपल्याला बँकेचं स्टेटमेंट दाखल करायचं असतं, तर त्याच्यामध्ये काही स्टेटमेंट गायब केलेले आहेत. यासाठी कोर्टाने आदेश पण दिलेले आहे की ते स्टेटमेंट दाखल करा. अजून केस फायनल झालेली नाहीये, फक्त इंटिरियम तिचा ग्रँट झालाय. यांनी स्टेटमेंट न दिल्यामुळे 28 लाख रुपये दर महिन्याला कमवत असून फक्त 5,000ची पोडगी त्याच्यामुळेच ग्रँट झालेली, आणि ती पण तिला वेळेवर देत नाहीये. ती अक्षरशः भीक मागितल्यासारखी प्रत्येक वेळेस मेसेज करून म्हणते आणि मग तिला ती पोडगी दिली जाते. प्रत्येक जर महिन्याचं त्यांचं इन्कम सोर्स जर बघितलं आपण, तर माझ्याकडे पूर्ण पुरावे पण आहेत त्याच्यामध्ये. ते 28 लाखापेक्षा जास्त आहे. काय काम करतात त्यांची? SBI वगैरे बँका रेंटनी दिलेल्या आहेत, तिथे कमर्शियल प्रॉपर्टी रेंटनी दिलेल्या आहेत. म्हणजे बरेच गोष्टी आहेत की त्यांनी सातबारे आहेत त्यांचे, किंवा ते बाकीच्या प्रॉपर्टीमध्ये पण डील करतात. हे सगळं जाणून बुजून त्यांनी लपवून ठेवलेले आहे तिच्यापासून. हिंजवडी स्टेट बँकेसमोर ज्ञानेश्वर बंगला. आणि तिला कोर्टामध्ये पण धमक्या दिलेल्या आहेत बऱ्याच वेळा. कोर्टामध्ये ज्या धमक्या दिलेल्या आहेत त्याच्या आमच्याकडे NC कॉपी पण आहेत. आम्ही ते पोलीस कमिशनरला पण कळवलेलं आहे, ग्रामीण पोलिसांना पण कळवलेलं आहे. कोर्टामध्ये देखील आम्ही ते अर्ज जमा केलेले आहेत. कोर्टामध्ये पण बॉन्ड लिहून मागितलं होतं त्यांच्याकडे तिच्या सिक्युरिटी पर्पजसाठी, पण तरी पण काय अजूनपर्यंत तर फक्त स्टेप्सच चालू आहेत कोर्टाच्या प्रोसिजर प्रमाणे. तर तिला तर अजून म्हणजे धोका आहे तिच्या लाईफमध्ये, कारण की जेव्हा पण कोर्टामध्ये येते तेव्हा तिच्या ताई असं देखील समजते की सासूने तुम्हाला मारहाण केली, पतीने केले, अजून याच्या व्यतिरिक्त कोणी कोणी मारहाण केली? दीर, मावस सासू, मावस सासरे, आज्य सासू. कंबाईन फॅमिली सोबत राहतात? नाही, सुसला राहतात, पण लोहगावची माझी मावस सासू रुपाली खानवे, देवीन खांदे हे कंटिन्यू माझ्याच घरी आहेत.
आणि जागा वगैरे आहे का तिथं? नाही, त्यांचं काहीच नाही, त्यांचं लोगावलं आहे, पण रोज येणं जाणं आमच्या घरी, राहणं 8-8 दिवस. याबाबत तुम्ही जर सांगितलं नाही का तुमच्या सासू सासऱ्यांना? मला सासरे सख्खे नाहीयेत. सासरे असते तर त्यांनी मला कधीच त्रास दिला नसता, माझ्या सासऱ्यांनी. म्हणजे सासू आणि नवरा आणि तो असं. हा, आणि दीर- मावस सासू सासरे. ते म्हणजे येऊन जाऊन असतं. येऊन जाऊ. हे सगळं तुम्ही की महिला आयोगाकडे पण तुम्ही तक्रार दाखल केली, त्या तक्रारीचं काय झालं आणि त्यांच्याकडून काय पुढे निर्णय वगैरे काय आला? काहीच नाही. कधी तक्रार केली होती ते पूर्ण घटना विसरून सांगा. मी पूर्ण आयुक्ताला आहे ना, मी 5 जानेवारी 2018 मध्ये आणि 15 जानेवारी 2018 मध्ये कंप्लेंट केली. तिथून 3 महिने कंटिन्यू बोलवायचे की या आधी सगळ्या फॅमिलीला बोलवायचे कुठे कुठे बोलवायचं? आयुक्ताला मध्ये, कमिशनर ऑफिसला ते यायचे आणि धमकी द्यायची, तू कंप्लेंटच का दिली, तू केलंच का हे. म्हणजे मला त्रास होतो, मी करू काय मग, तू आता नांदवणारच नाही. हे माझे मावस सासू आणि सासरे म्हणजे, आता तुला नांदवणार नाही, जा तुला काय करायचं ते कर. महिला आयोगाकडे कधी तक्रार केली? रुपालीचा आता 25 मार्चला मग कोणाशी तुम्ही फॉलोअप घेतला, कोणाशी बोलत होता? ललित पाटील यांच्याशी. त्यांनी काय रिस्पॉन्स दिला? ते म्हणले ताई आत्ता बाहेर गेलेले आहेत, मुंबईला जायचंय, ताईंना ऍडमिट केले, हेच असं कारण सांगत होते मला. आपण बसू, एसपी नाही, आज एसपी साहेबच नाहीयेत. लास्ट कॉन्टॅक्ट कधी केला होता महिला आता आयोगाकडे? मंगळवारी. गेलेल्या हा, मंगळवारी. गेलेल्या मंगळवारी. तुमच्या मिस्टरांचे जे बंधू आहेत त्यांच्या साखरपुड्याला काहीतरी तुम्ही गेला होता, नेमकं तिथं काय घडलं होतं? मी थोडंसं- दिरांना माझ्या कल्पना दिली तो की साखरपुडा कधी होता? दिरांना माझ्या कल्पना दिली तो की साखरपुडा कधी होता? दिरांना कल्पना आदल्या दिवशी दिली की मी उद्या साखरपुड्याला येणार आहे. 24 मार्च 2025 ला दिरांचा साखरपुडा होता गोविंद गार्डन या ठिकाणी. तर मी तिथे गेले, बस मिस्टरनी माझ्या एंट्री दिली मला आज जाऊन. तिथून मी जाऊन त्यावेळेस तुम्ही तिकडे त्यांच्या घरी राहत होता का? माहेरीच राहत होते. आत गेले, बसले, नंतर माझ्या जे कानं व्हायला लागले, मुलगीच व्यवस्थित नाहीये असं प्रत्येक मुलीच्या तिकडचे सांगायला लागले. मी फक्त ऐकून घेत बसले शांत. मी ठरवलं होतं की माझा अन्याय होतोय, मला हा अन्याय आज बोलायचा आहे. तर मी सांगायला माईकवर उठले, डायरेक्ट माईकवर उठले, मी सांगायला माझी ओळख करून दिली. मी ऐश्वर्या आदित्य उलाळे, ह्या घरची मोठी सून. मला कसा त्रास दिला ह्या लोकांनी. त्यावेळेस वैशाली विधाते ना ह्या आल्या, त्यांनी मला म्हणलं की माईक बंद कर. म्हणलं काकू का, माझा अन्याय झालाय. म्हणलं तुझा अन्याय झाला, तू मर नाही तर. म्हणलं मी का मरू. मग त्यांनी परत मी माईकवर मी सांगू शकते सगळ्यांना माझा अन्याय झालेला. त्यांनी सांगून त्यांनी घोळका केला, माझ्या मुस्कडीत मारली विधाते काकूंनी. माझी मावस सासू रुपाली खांदवे, देवीनंद खांदवे, रुपाली खांदवे, गीतांजली कायदे, मनीषा वडगुले, स्मिता सातव आणि त्यांची स्मिता सातवची आई करंजा आजी यांनी सगळ्यांनी घोळका केला. मामा त्यांनी त्यांच्या मुलांनी शिवेगाळ चालू केली आणि वडत मला आणली बाहेर. माझ्या गावातले जे होते ना ते म्हणजे तिला काही करू नका, म्हणजे जी भावकी असते ना तिला हात लावू नका, तिला सांगू द्या काय झाले. हे ऐकतच नव्हते लोक. मला ओढत बाहेर आणली, मारली, शिव्या काळ केल्या. तरी 25 जणांची नावं दिलेली मी सगळी त्याच्यात. असं देखील समजते की काटेंचं नाव आलं. हा, काटेंचं. काय प्रकार आहे? काटे, भरत काटे हे त्यांच्या माझ्या दिराचे मित्राचे वडील आहेत. भरत काटे कोण आहेत ते? दिराचे मित्राचे वडील म्हणजे कोणाचे बंधू आहेत काय? शत्रुंजय काटे यांचे बंधू आहेत, नगर अध्यक्ष, शहर अध्यक्ष. आणि असं देखील समजते की जे भरत काटेंचा मुलगा आहे त्यांनी देखील तुम्हाला शिवीगाळ हो, केली. शिवीगाळ पण केली. त्यांचं काय नाव आहे? समीर काटे आणि आशुतोष विधाते, ते पण शिवी द्यायला होते. आशुतोष विधाते हे ह्यांचे कोण लागतात? वैशाली विधाते मुलगा त्यांचा मुलगा. मुलगा माझे मावस दीर, मावस सासरे, मावस दीर ओम खांदवे, इमांशू खांदवे, आविष्कार काळजे, यश उर्फ सौरव वडगुले, सचिन करंजे हे माझे मामा सासरे आहेत. सासूचे मावस भाऊ हे म्हणले तुला तुझ्या बापाने काढली का, खानदानाची का तू. तरी माझी मम्मी, आम्ही काहीच बोललो नाही. मम्मी बाहेरच होती माझी त्यावेळेस, आत आली नव्हती. माझे परत मामा सासरे सचिन सागर करंजे हे शिव्या देत होते. ज्यावेळेस तुम्हाला शिवीगाळ होत होती त्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे हो. कंप्लेंट केली होती का? मी 112ला कॉल केला माझ्या फोनवरनं, पण तो फोन त्यांनी काढून घेतला. तो म्हणजे देवीनंद खांदवे, रुपाली खांदवे, गीतांजली, मी असाच दाबून धरला होता फोन, जास्त निघाव नाही त्यांच्याकडनं. त्यांनी घेतला आणि भरत काटे यांच्याकडे दिलाय मोबाईल. मग तो फोन कुठे आहे? तो फोन त्यांच्याकडेच आहे. त्यांच्याकडे म्हणजे कोणाकडे? आज कोणाकडे माहित नाही, पण आजच्या कंडिशनला धमकी द्यायला देवीनंद खांदवेच आहेत जास्त, आकाश उलावळे.
शेवटचा फोन त्यांनी भरत काटेंच्या हा. हातात दिला, तुम्ही ते पाहिलं? हो पाहिलं. आणि जाणून बुजून ते एव्हिडन्सचा मॅटर आहे आता आमचा हा. कोर्टामध्ये आम्ही एव्हिडन्स नाही, त्याच्यामध्ये सगळे पुरावे आहेत तिचे. तिला जे काही मारहाण झालेली आहे 2017-18 पासून, जे काही धमकीचे मेसेज आले त्याच्यानंतर, ते मुद्दामूल पुरावे पण लपवायचा त्यांचा प्रयत्न असू शकतो, कारण तसे आहेत, तिला मेसेज पण आहेत तिच्याकडे. फोन तुम्हाला परत मिळावा म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनला काही अर्ज वगैरे मी केला? कंप्लेंट केलेली पोलीस स्टेशनला मग पोलिसांचं काय म्हणणं आहे? की आधी तर स्टार्टिंगला नव्हतंच भेटणार ते फोन, सांगण्यात आलं ते. हिरामन खांदे हे म्हणले की ऐश्वर्या तुला मोबाईल भेटणार नाहीये, असलं तरी देणार नाही, तू मोबाईलचा नाद सोडतो. म्हणलं मी काका, म्हणलं काका मी नाही सोडणार, मला तोच मोबाईल पाहिजे, माझे पुरावे. त्याच्यानंतर आम्ही गेलो. 2 महिने मी कंटिन्यू यायचे सांगवी चौकीला की काय झालं. तोपर्यंत मला कोणाकडे तपास आहे काहीच सांगत नव्हते. आता मला 8 दिवसापूर्वी सांगितलं की कनसे साहेबांकडे तुझा तपास गेलेला आहे. मी कनसे साहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले. त्यांनी बोलून घेतलं मला पण, त्यांना पण. त्यांच्यातलं एकही जण नाही आलं. आदल्या दिवशी तर नाही म्हणले, दुसऱ्या दिवशी माझे मावस सासरे देवेंद्र खांदे आणि माझे मिस्टर हे दोघंच आले की फोनच नाही. आणि प्लस त्यांनी 2 तोळे चोरी सोनं केलं. मी असं केलंय मला सांगितले. मी त्यांचं गळ्यातलं चोर. तुम्ही तक्रार दाखल केली हो. होती, त्यावेळेस ते जे तुमचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांना अटक करण्यात दीर असेल किंवा सासू नाही. असेल, नाही, कोणालाच अटक कोणालाच नाही. त्यांनी कधी तुमच्या विरोधात कंप्लेंट वगैरे केलेली आहे? त्यांनी आता केलेले आहेत भरपूर कंप्लेंटी. कुठे कुठे केलेली आहे? त्यांचं मला हिंजवडी मधली कळलेली नाही, आयुक्ताला गेलेली कळलेली. त्यांनी काय कंप्लेंट केलेली आहे? त्यांनी की बोलवलं असेल ना? नाही बोलवलं नाहीये. मी दिरांना विचारलं तुम्ही काय कंप्लेंट केली. त्यांनी मी चौकीला जायचे ना, त्यावेळी चौकीमध्ये त्यांनी सांगितलं की ऐश्वर्या तुझ्या विरोधात कंप्लेंट आहे की तू आमच्या इथे येते म्हणून, भाडेकरांना त्रास देते. म्हणलं काका, मी साहेबांना, साहेब मला स्टेटमेंट पाहिजे, मी त्यासाठी येणारच ना. माझे पुरावे गोळा कोण करणार आहे? मला प्रत्येक गोष्टीला पुरावे लागतात. मी ते स्वतःच घेणार ना, माझे वडील येऊ शकत नाही. म्हणलं की माझ्या अजून असं कोण स्ट्रॉंग व्यक्ती नाही की ते स्टेटमेंट आणू शकते, मला पुरावे देतील. 9 वर्षापासून तू या विषयावरती भांडतीयेस आणि तरी पण आता तुझी अपेक्षा आहे की तू तिथे नांदायला जाणार आहेस. हे कशामुळे आणि असा विचार तू कसा काय करू शकतोस? म्हणजे परत तुला तिथे मारहाण होऊ शकते किंवा तुझ्या जीवाला धोका आहे. ह्याचा विचार फक्त की जे आहेत ना लोक, ते म्हणतात की तू आई वडिलांकडे राहून, मग तुझ्या आई वडिलांनी काय केलं तुला? त्यांनी देऊन एवढं सांभाळून तुला सगळं दिलं, पर त्यांच्याच नावाला तू कलंक लावते का? आणि एवढा उशीर का केला? म्हणजे 9 वर्षापासून भांडतेस आणि एवढा उशीर का केला पत्रकार परिषद घेण्यासाठी? आधी तर मी खूप घाबरायचे, मी बोलणंही मला जमत नव्हतं. पण आता 2 महिन्यापासून मला ते परत त्रास द्यायला लागले. मेसेज कर, हे कर, स्टेटस ठेवणं. त्याच्यामुळे मला न्याय पाहिजे नाही. आज आत्ताही सांगवी चौकीला त्यावेळेस पण म्हणले की तुला आम्ही मारून टाकणार आहे.